My name is Bhagesh Babul teacher and today we are going to learn problem set 11. आतापर्यंत आपले एकूण 10 प्रॉब्लेम सेट झालेले आहेत आणि आज आपण बघतोय इयत्ता 5वी चा प्रॉब्लेम सेट 11. पण त्याआधी आपण काय बघतो नेहमीप्रमाणे एक मोटिवेशनल कोट. तर काय आहे, यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजेच पुन्हा एकदा प्रयत्न करणे. मान्य तुम्ही प्रयत्न करून थकला आहात, अपयशवर अपयश येतंय, पण थकायचं नाही, शांत बसायचं नाही. काय करायचं, प्रयत्न करत राहायचे. जोपर्यंत देव थकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायचे. शेवटी देवालाच होईल की अरे हा माणूस जर मागे हटत नाहीये तर मी कशाला याला मागे ठेवू. शेवटी तोच तुमचा हात धरून पुढे नेईल. ओके, तर आजचा प्रॉब्लेम सेट आहे 11 आणि पहिलं गणित आहे काय, 8,57,000. आता बघूया पहिलं गणित काय आहे. 8,57,513 मायनस, ओके, पुढील जी संख्या आहे ती काय करायची आहे, युनिट प्लेस पासून लिहायची, जेणेकरून आपलं गणित काय होणार नाही, चुकणार नाही. आणि अंकाच्या खालीच काय येऊ द्यायचे, अंक येऊ द्यायचे आहेत. ओके, 3 मधून 6 जातील का, नाही. तर काय करणार, 3 ला काट मारणार, वरती ठेवणार, 1 कडून काय घेणार, 1 घेणार आणि इथे ठेवणार 0. 13 मधून 6 गेले, 6 7 8 9 10 11 12 13. किती बोट झाले, 7. ओके, त्याच्यानंतर 0 मधून 5 जातील का, नाही. 5 काढून काय घेणार, 1 घेणार आणि इथे होईल 4. 10 मधून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, 7 मधून 2 गेले 5, 5 मधून 8 जातील का, नाही. तर काय करणार, 5 काय करणार, वरती ठेवणार, याच्याकडून 1 घेणार आणि हा बनेल 7. आता काय करणार आहे, 8 च्या पुढे काउंट करणार, 8 9 10 11 12 13 14 and 15. किती बोट झाले माझे, 7 म्हणजे 7. ओके, 68,34,501. ओके, आणि पुढील संख्या काय करणार, युनिट प्लेस पासून लिहायची, 3 2 8 7 5 3 and 2. ओके, आता आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचं. 1 मधून 3 जाईल का, नाही. काय करायचं, 1 ला 1 वरती लिहायचं आहे, पुढे 0 कडेच काही नाही, तो काय देणार आहे, तर काय करणार, 0 इकडून वरती लिहायचा. आता 5 कडून इकडे काय घ्यायचा, 1 घ्यायचा. आता हा देऊ शकतो की नाही, ओके. तर काय करायचं, 10 ला काट मारायची, इकडे 1 लिहायचा आणि हा होईल 9. 11 मधून 3 गेले काय होतील, 8. 9 मधून 2 गेले 7. ओके, हा 5 मधून इकडे 1 गेला होता म्हणून इथं होईल 4. 4 मधून 8 जातील का, नाही. परत 4 कडून काय घ्यायचं, इकडे 1 घ्यायचं आहे आणि इकडे काय होईल 3. आता 14 मधून 8 गेले, 8 च्या पुढे मोजा, 8 9 10 11 12 13 14. किती झाले, 6. 3 मधून 7 जातील का, नाही. तर या 3 कडून इकडे 1 घ्यायचा, हा होईल 2. 7 च्या पुढे मोजा मग, 7 8 9 10 11 12 13. किती बोट झाले, 6 झाले. 2 मधून 5 जातील का, नाही. तर काय करणार, याच्याकडून 1 घेणार, हा काय होईल 7 होईल. आता 5 च्या पुढे मोजा, म्हणजे एक अंदाज तुम्ही लावू शकता काय होतील 7. आता 7 मधून 3 गेले, किती होतील 4. आणि 6 मधून 2 गेले, 6 मधून 2 गेले 4. आन्सर काय आलं, 44,76,678. आता हे अंक लांब लांब लिहिण्याचं कारण म्हणजे आपण जे हे बोरोइंग साठी पॉइंट घेतो, नंबर्स घेतो ते एकत्र होऊ नये म्हणून. ओके, आता पुढील संख्या आहे 45,43,827 मायनस, आता ही संख्या थोडी आपण लांब लिहून घेऊ, 7 8 3 9 5 0 and 12. ओके, आता काय करायचं आपण,
यांचं सबट्रॅक्शन करायचं. 7 मधून 8 जाणार नाही. 7 ला काट मारली, वरती ठेवला, 2 कडून इकडे 1 घेतला, 2 चा झाला 1. आता 8 आणि 8 16 आणि 1 17 म्हणजे काय इथं काय 9. 1 मधून 3 जाईल का नाही. परत याला काट मारली, 1 इथं घेतला, हा झाला 7. ओके 11 मधून 3 गेले, किती होतील 11 10 9 म्हणजे 8. ओके 7 मधून 9 जातील का नाही. परत याला काट मारली, हा इकडे घेतला, अंक 1 घेतला आणि हा होईल 2. आता 9 आणि 9 18 होता. म्हणजे आता आपण पुढेही मोजू शकतो जेव्हा मोठी संख्या असेल. 9 10 11 12 13 14 15 16 किती बोट झाले 8. 17 पर्यंत मोजायचं होतं म्हणून. ओके आता याच्याकडून काय घ्यायचं 1 घ्यायचा, हा होईल 3. 5 च्या पुढे 12 पर्यंत मोजा. 5 5 10 आणि 2 12 म्हणजे किती झाले 7. 3 मधून 0 गेला 3, 5 मधून 2 गेला 3, 4 मधून 1 गेला 3. ओके आन्सर काय आलं 33,37,889. आता पुढील गणित बघू. आता आपण काय बघतोय पाचवं गणित. काय आहे पाचवं गणित 70,12,345 मायनस. ओके पुढील संख्या आपण काय करणार युनिट प्लेस पासून लिहिणार आहोत. ओके जेणेकरून जर एखाद्या संख्येत कमी अंक असतील तर आपला गोंधळ व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला किती काय येत असे ना तरी पुढील संख्या काय करायची युनिट प्लेस पासून लिहायची. आता 5 मधून 7 जाते का नाही. काय करणार मग 5 काय करणार वरती ठेवणार आणि 4 पासून 1 बोरो करणार. ओके 15 मधून 7 गेले मोजा मग 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 किती बोट झाले 8. ओके आता 4 मधून इकडे 1 बोरो झाल्यामुळे इथं काय होईल 3 मधून 4 जातील का नाही. परत या 3 कडून काय घेणार 1 बोरो करणार आणि इथं काय करणार 2 होईल. 4 च्या पुढे 13 पर्यंत मोजणार. ओके काय होतील रे 9. ओके 2 मधून 5 जातील का नाही. परत या 2 पासून 1 बोरो करणार आणि इथं काय होणार 1. 5 च्या पुढे 12 पर्यंत मोजा किंवा कसंही करा काय होईल 7. 1 मधून 4 मायनस होतील का नाही. परत 1 पासून इकडे 1 बोरो करा इथं होईल 0. 11 आणि 11 मधून 4 गेले 4 5 6 7 8 9 10 11 किती झाले 7. ओके 0 मधून 6 जातील का नाही. या 0 कडे गेलो हाच ऑलरेडी भिकारी आहे तर पुढे काय करू तो 0 वरती ठेवू. याच्याकडे काय करू पुढे जाऊ. मग या 0 ने काय घेतले 7 कडून 1 बोरो केला 7 चा होईल 6. आता हा 10 काय करेल याला 1 देईल म्हणजे हा होईल 9. 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 8 गेला 1 आणि 6 मधून 2 गेला 4. काय आन्सर आलं 41,47,798. आता पुढील गणित बघूया काय आहे पुढील गणित 38,01,213 मायनस 8 4 6 4 5 7 3. मागून लिहिण्याचं कारण युनिट प्लेस लिहिण्याचं कारण बऱ्याचदा इथं आता हे सर्व अंक सारखेच आहेत म्हणजे काय सेम डिजिटचे आहेत. जर सेम डिजिटचे नसले तर गोंधळ होऊ शकतो म्हणून कधीही दुसरी संख्या युनिट प्लेस पासून लिहायची. ओके 3 मधून 8 जाणार नाही. 3 काय करणार वरती ठेवणार 1 कडून 1 बोरो केला 1 चा होईल 0. 8 च्या पुढे 13 पर्यंत जाऊन कडे 8 9 10 11 12 13 किती झाले 5. 0 मधून 4 जाईल का नाही. 2 कडून काय घेतला 1 घेतला आणि 2 चा होईल 1. 10 मधून 4 गेला 6. 1 मधून 6 जाईल का नाही. तर काय करणार 1 कडून इकडे 1 घेतला हा होईल 0. 11 मधून 6 गेले 6 7 8 9 10 11 किती झाले 5. 0 मधून 4 जाईल का नाही. या 0 कडे गेलो त्याच्याकडेच काही नाही. मग तो काय करेल तो 0 8 कडे जाईल आणि स्वतःला 1 घेईल. मग हा काय होईल 7. मग आता 0 ला क्यू येईल आणि तो काय करेल याला 1 देईल आणि तो म्हणेल 9. ओके 10 मधून 4 गेले
6, 9 मधून 5 गेले 4, 7 मधून 7 गेले 0 आणि 3 मधून 3 गेले 0. तर मित्रांनो आन्सर काय आलं 46,565. ह्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 11 आज संपवलेला आहे. तरी ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं अँड सबस्क्राईब करायचं. ओके, भेटूया आपण पुढील प्रॉब्लेम सेट मध्ये.